गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। संपूर्ण महाराष्ट्र, विशेषतः कोकण आणि गोमंतक भूमीत लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव सण मोठ्या प्रचंड उत्साहात आणि तितक्याच भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। आता या लाडक्या बाप्पाचा सण अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय, त्यामुळे गणेश मूर्तिकारांच्या शाळा रात्रंदिवस जागू लागल्यात। असाच एक तोडामार्ग तालुक्यातील युवा कलाकार कोरोनासारख्या आपत्तीवर मात करत तब्बल 3500हून अधिक बाप्पा साकारून खऱ्या अर्थानं बाप्पाच्या आशीर्वादानं गणेशने गणेश भक्तांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलंय। आज हाच गणेश राजाश्रय नको पण लोकाश्रय मिळाला तरी बस या उमेदीनं 101 बढिया बाप्पा मूर्ती गणेश भक्तांसाठी साकारतोय। पाहुयात गणेश साकारणाऱ्या सासोली येथील मंदार मूर्ती कला केंद्राचे गणेश ठाकूर यांच्याशी आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी साधलेला हा खास संवाद। समोर ही जी मूर्ती आहे ही पूर्णपणे हाताने बनवलेली आहे, हँडमेड मूर्ती आहे। संपूर्ण चिकट मातीपासून बनवलेली मूर्ती आहे। या मूर्तीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे इब्रामपूर इथे आपल्या बाजूलाच गाव आहे आणि त्या गवस कुटुंबियांची एक प्रसिद्ध अशा पद्धतीची मूर्ती आहे। प्रचंड जागरूक दैवत म्हणून या ठिकाणी त्या मूर्तीला मानलं जातं। विशेषतः 12 कुटुंबियांचं एक प्रसिद्ध म्हणजे 12 कुटुंबियांनी मिळून माती द्यायची आणि त्याच ठिकाणी ती मूर्ती बनवायची अशी परंपरा आहे। गेल्या 100 वर्षापासून ती अखंडितपणे चालू होती आणि त्याच्यानंतर आज ही मूर्ती माझ्याकडे गेली 15 वर्ष माझ्या चित्रशाळेमध्ये साकारली जाते आहे। सांगायची गोष्ट म्हणजे या मूर्तीची संपूर्ण गवस कुटुंबियांचं एक श्रद्धास्थान आहे, एक जागरूक दैवत म्हणून बघितलं जातं आणि आमच्या या मंदार गणेश मूर्ती कला केंद्राचं हे आम्ही याला एक प्रेमाने या मूर्तीशाळेचा राजा असं संबोधतो आणि खरोखरच नावाप्रमाणे राजा आहे आणि त्याचं फलितही आम्हाला तसं मिळालेलं आहे। मला फार फार समाधान आहे या गोष्टीचं। नमस्कार, आज आपण गणेश ठाकूर यांच्या मंदार मूर्ती कला केंद्रामध्ये आहोत। सासोलीमध्ये त्यांनी एक मंदार मूर्ती कला केंद्राच्या माध्यमातून स्वतःचा गणेश मूर्ती साकारण्यासाठी एक दबदबा निर्माण केलेला आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक उत्कृष्ट कलाकार
गणेश मूर्ती साकारण्याचाच कलाकार नाही तर अनेक प्रकारचं त्यांनी रंगभूमीवर सुद्धा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या भूमिका केलेल्या आहेत। मात्र हे सगळं करत असताना त्यांनी मूर्तिकलेचा जो छंद आहे, स्वतःची एक आवड आहे आणि बदलत्या काळाला संपूर्ण त्यांनी स्वतःहून एकरूप होऊन एक भक्त आज जे डिजिटल जमान्यात भक्त जशा पद्धतीने गणपती मागतायत तशा प्रकारच्या गणेश मूर्ती देण्याचा त्यांचा एक कल आहे। आपण आज त्यांनी साकारलेला एक आकर्षक गणेश मूर्ती समोर बसलेले आहोत, थेट त्यांच्याशी संवाद साधूया। गणेश नमस्कार। नवा ट्रेंड, नवी मागणी, जुनी परंपरा ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालून आपण एक उत्कृष्ट मूर्ती आज गणेश भक्तांना देताय, काय सांगाल? नाही, तुम्ही जो शब्द वापरला ताळमेळ, तो निश्चितच ताळमेळ घालावा लागतो, कारण कुठेतरी परंपरा आणि मग हौस या गोष्टीची या गोष्टीची सांगड घालावी लागते। आज आपण डिजिटल जमाना म्हणतो आणि डिजिटल जमान्यामध्ये फोटोग्राफी असते, व्हॉट्सॲप, फेसबुक याच्या माध्यमातून सतत फोटो व्हायरल होत असतात। मग फोटोमध्ये मूर्ती कशी असली पाहिजे याचा आधी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे, कारण पारंपरिक रंगकाम जे आहे त्याला कुठेतरी आम्ही छेद दिलेला आहे। पारंपरिक रंगकाम म्हणजे मी थोडक्यात सांगेन तुम्हाला की ही जी कानामध्ये जी शेड मारलेली आहे आपण, ही जी पिंक कलरची शेड आहे, ह्याचा जर तुम्ही फोटो घ्याल मूर्तीचा तर तो अगदी लाईव्हनेस येतो त्याला। पण हीच जर पारंपरिक अगोदर लाल रंग द्यायचे इथे, तो लाल रंग बॉडीला येत नाही। हे आता म्हणजे उलगडा होतोय, जसा जसा कस्टमरना पण होतोय आणि आम्हाला पण होतोय आणि त्याप्रमाणे आम्ही नाविन्य शोधत, म्हणजे सातत्याने मंदार मूर्ती कला केंद्र हे एक नाविन्य शोधणारी शाळा अशी प्रसिद्ध आहे। कारण सदोदित वैविध्य या ठिकाणी असतं, कारण मीही शिकत असतो आणि मी शिकवत असतो आणि अशा माध्यमातून आम्ही आता या रंगकामामध्ये म्हणा किंवा ही आता ड्रेपरी म्हणा किंवा आता यामध्ये सध्या तरी आता अगोदर खडे लावणे किंवा डायमंड वर्क हे होतं, पण आत्ता सध्या जो ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे मूर्तीला सजवणं, ओरिजिनल कपडे सगळे, मग ड्रेपरी सगळी पितांबर, फेटा यासारखे सगळे म्हणजे ओरिजिनल वापरून या ठिकाणी मूर्तीला सजवली जाते आणि अशी ग्राहकांची मागणी आहे आणि त्या मागणी तसा पुरवठा त्या धर्तीवरती मंदार गणेश मूर्ती कला केंद्र आजही कस्टमरांच्या मनामध्ये नाव करून आहे। नक्कीच निश्चित आपण आज गणेश भक्तांच्या मनात नाव स्वतःचं करून आहात, त्याच्याबद्दल काय वाद नाही, शंका नाही। पण हे जे तुम्ही उदाहरण दिलं अक्षरशः ओरिजिनल वस्त्र, ओरिजिनल जिरेटोप आणि ही सगळी फॅन्सी हिरेजडितांची जी मागणी होती त्याच्या पुढचा टप्पा आलेला आहे की आता वस्त्र जी आहेत ती ओरिजिनल पाहिजे, जेणेकरून मूर्ती अधिक लोभस होईल, लोकांच्या मनाला भावली जाईल। मात्र हे सगळं करत असताना जो आर्थिक गणित आहे मूर्ती साकारण्याचं, याच्यामध्ये काय टप्पे होतात, काय किती फरक पडतो, कशा पद्धतीने हा ताळमेळ? नाही, निश्चितपणे आर्थिक ताळमेळ घालत असताना आमची सुद्धा कसरत होते, परंतु नेमका क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही म्हणजे थोडासा व्यवसाय म्हणून जरी विचार केला तरी क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही नक्की कॉस्टली रंग म्हणा किंवा हे मोती, मणी, कापड ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वापरू शकलो। त्याचं कारण असं आहे की आमच्या शाळेमध्ये मूर्तीची संख्या जास्त आहे आणि त्याचा ताळमेळ आम्हाला घालणं त्या मूर्तीची संख्या जास्त असल्यामुळे सोपं होतं आहे आणि त्यामुळेच आम्ही हे करू शकतो आहोत। नक्कीच हा सगळा आर्थिक जी व्याप आहे तो सांभाळण्यासाठी मोठी कसरत तुम्हाला करावी लागते। साधारण किती मूर्ती आपल्या गणेश मूर्ती केंद्रामध्ये आहेत? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी पारंपरिकता आहे ती नुसती पारंपरिकता धरून आज चालणार नाही, कारण मूर्ती कलाकारांसमोर अनेक अडचणी आहेत। जसा ट्रेंड चाललाय, जसा जमाना चाललाय, आपली संस्कृती टिकवून याच्यामध्ये आधुनिक जे बदल आहेत ते घेतले पाहिजेत, अशा प्रकारच्या माणसाने आपण पुढे चाललात आणि म्हणून हे यश मिळतंय, काय सांगाल? आता यावर्षी आम्ही कमीत कमी निदान 3000 मूर्त्या या ठिकाणी वितरण केलेल्या आहे मंदार गणेश मूर्ती कला केंद्राच्या माध्यमातून। महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की यापूर्वी पुणे मुंबईवरनं मूर्ती इकडे येत होती कोकणामध्ये, पण आज मंदार गणेश मूर्ती कला केंद्राची मूर्ती इथून पुण्याला गेलेली आहे, इथून सांगलीला गेलेली आहे। हे निश्चित मला अभिमानाची गोष्ट आहे, कारण आत्तापर्यंत आम्ही लहानपणापासून ऐकत होतो की मुंबईवरून मूर्ती आणली, पुण्यावरून मूर्ती आणली, पण आज दोडामार्गसारख्या या दुर्मिळ तालुका म्हणजे एकदम टोकाचा तालुका जो गोव्याच्या सीमेवरती आहे, मग इथून मूर्ती उलट प्रवास करून पुण्याला गेली, सांगलीला गेली, हे एक माझं तालुक्याचं भूषण आहे, गावालाही भूषण आहे आणि खरोखर मी या गोष्टीने खूप समाधानी आहे। आणि यापुढेही माझा प्रवास आहे की मी म्हटलं होतं बघा की इथून मूर्ती बाहेर म्हणजे देशाबाहेरही जाण्याचा प्रवास करण्याची माझा मानस आहे आणि त्या अनुषंगाने मी बाप्पाकडे साकडं घातलेलं आहे आणि येत्या काही काळात
मंदार गणेश मूर्ती कला केंद्राची मूर्ती तुम्हाला देशाबाहेरही गेलेली ऐकायला मिळेल. नक्कीच तुम्हाला निश्चित आमच्याकडनं शुभेच्छा सिंधुदुर्ग लाईव्हकडनं तर आहेतच, पण तुम्ही म्हटलात तसं नुसतं दोडामार्ग तालुका किंवा सिंधुदुर्गाचं वैभव नाही तर मी म्हणेन संपूर्ण कोकणसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या कोकणातील मूर्ती पश्चिम महाराष्ट्रात जाते, ज्या ठिकाणी शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि एक्सपोर्ट केल्या जातात इथे, पण इथल्या मूर्त्या रंगकाम केल्यानंतर त्याच्या दर्जात्मक सगळं रूपडं आल्यानंतर आपली मूर्ती तिकडे जाते. हे निश्चित आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट म्हणावी लागेल. हा सगळा व्याप करत असताना आपण निश्चित नुसती मूर्ती साकारली नाही, मूर्ती केंद्र कला केंद्र उभं केलं नाही, तर अनेक जे आपले तालुक्यातील युवक आहेत, मूर्ती कलाकार आहेत, या सगळ्यांना रोजगार देण्याचं सुद्धा एक काम करताय. काय सांगतात? निश्चितपणे ही गोष्ट सुद्धा समाधानकारक आहे, कारण मी नुसता माझा व्यवसाय करत नाही आहे, तर मी या ठिकाणी कारागीर घडवतोय. म्हणजे या ठिकाणी एक फॅक्टरी म्हणायला हरकत नाही की इथे एक कार्यशाळा, या कार्यशाळामधून बरेच कारागीर घडत आहेत. कारागीर, आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. हे जे काम करणार आहे हे काय सगळंच काम मी करत बसत नाही. एकदा एक ट्रेंड ठरला की मग आमचे सहकारी लोक ते सगळं काम करत जातात. म्हणजे हे त्यांना कुठेतरी शिकवलं जातं. तर रोजगाराच्या दृष्टीने आज 15 माणसं माझ्याकडे सतोदित वर्षभर काम करतायत. म्हणजे मी 15 माणसांना रोजगार देण्यास सक्षम ठरले. म्हणजे मंदार गणेश मूर्ती कला केंद्र हे निश्चितच समाधानाची गोष्ट आहे, कारण एवढा रोजगार आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये रोजगार मिळणं कठीण आहे, आणि अशा काळामध्ये मी एक या कलेच्या माध्यमातून रोजगारही देतो आहोत, त्याचबरोबर एक समाधान. म्हणजे मी तुम्हाला एक म्हणेन की मूर्ती काम करत असताना माझे आता सहकारी या ठिकाणी रात्री 2-3 वाजेपर्यंत जागरण करत असतात, पण कुठेही त्यांना थकवा येत नाही किंवा कुठेही ते म्हणजे नाही आता कशाला करू, आता रात्र झाली झोपूया, असं नाही. एक चेतना जी आहे, जे तेज आहे आतमध्ये, म्हणजे काय म्हणतो आपल्याला, जी स्फूर्ती आहे ती बाप्पा आम्हाला देत असतो, आणि त्या स्फूर्तीच्या बळावरती आम्ही काम करत असतो. मूर्तिकला साकारणं हे काम नाही तर ती एक सेवा आहे, आणि ती सेवा आपण जोपासताय. महत्त्वाचा आणखी एक प्रश्न की गेले 20 वर्षाचा हा प्रवास जो आहे, तुम्ही पहिल्यांदा ज्या मूर्ती साकारत होत्या तो प्रवास कसा आहे? निश्चितपणे आज डिजिटल जमान्यामुळे प्रत्येक ठिकाणी बदल झालेले आहेत. रंगामध्ये बदल झालेले आहेत, मूर्तिकामामध्ये बदल झालेले आहेत, लोकांची मागणी पण वेगवेगळी बदलत चाललेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी आपली परंपरा, कुठेतरी श्रद्धा, या सगळ्या गोष्टी जपल्या जाव्यात, आणि ते माझ्या या चित्रशाळेमध्ये जपलं जातं आहे. म्हणजे मी उदाहरण दाखलते की अगदीच मॉडर्न, म्हणजे बाबा मूर्तीला पॅन्ट घालणं किंवा मूर्तीला शर्ट घालणं एवढं तरी आम्ही करत नाही आहोत, कारण कुठेतरी गणपती हे आराध्य दैवत आहे, आणि त्याची तुलना कुठल्याही गोष्टीशी करताना मूर्तिकाराने त्याचं भान ठेवलं पाहिजे की आपली परंपरेला कुठेतरी तडा जात नाही, आपल्या श्रद्धेला कुठे तडा जात नाही. लेटेस्टच्या ह्याच्यामध्ये सिंगम करणे किंवा त्याला डॉक्टर बनवणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी वैयक्तिक मला खटकत आहेत. कारण गणपती हे आराध्य दैवत आहे, महादैवत आहे, आणि त्याची तुलना इतर कोणा दैवताशी सुद्धा करताना मूर्तिकाराने विचार केला पाहिजे, आणि ते करून मग ते आपण कुठेतरी त्याची सांगड घातली पाहिजे. कारण श्रद्धा ही महत्त्वाची आहे, निष्ठा आहे लोकांची. तर आपण जे लेटेस्ट करत असताना किंवा नाविन्य शोधत असताना या गोष्टीचं भान मूर्तिकाराने ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी नक्कीच, कारण आपण किती जरी आधुनिक जमान्यात पुढे जात असलो तरी आपली श्रद्धा, आपले गणेशाचं रूप आहे ते कायम राहिलं पाहिजे. महत्त्वाचा अतिशय आपण एक या ठिकाणी विधान केलं आहे. हा सगळा प्रवास, हे सगळे आपले जे कारागीर आहेत हे रात्रंदिवस जागतात, पण हे सगळं करत असताना आपण त्यांना पुरेशी जी शिदोरी आहे, जो आपण शिदा म्हणून घेता भक्तांकडनं, या सगळ्या गोष्टींमध्ये ताळमेळ जुळतो का? खरंच आपण वर्षानुवर्ष शासनाला सांगतोय की मूर्तिकलाकारांना महाराष्ट्र शासनाने मदत करावी, जे गोवा राज्यामध्ये होतंय वास्तविक. तर याची जर सांगड खऱ्या अर्थाने घातली, आज कोरोनासारखी आपत्ती आहे, तर निश्चित अशा वेळी जर शासनाने धोरण ठरवलं तर त्याचा भक्तांना आणि आपल्याला कशा पद्धतीने फायदा होईल, आपली मागणी आहे. काय सांगाल? खरं तर ह्या विषयात मी बोलायचं नाही असं ठरवलेलं, कारण बरीच वर्ष प्रत्येक मूर्तिकार सांगत आहे की मूर्तिकलेकडे शासनाने लक्ष द्यावा, पण अद्याप तरी तसं काही राजाश्रय म्हणतात तो महाराष्ट्रामध्ये तरी लाभलेला नाही आहे. पण या धर्तीवरती गोव्यामध्ये आज अनुदान सुरू झालेलं आहे, गोव्यामध्ये मूर्तिकाराला अनुदान मिळतं आहे, पण तशा पद्धतीचं अनुदान म्हणा किंवा कुठलंच आर्थिक सहाय्य आपल्याकडे नाही आहे. ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. निदान मी म्हणेन की एखादी कर्ज व्यवस्था तरी
शासनाने जर केली असती तर मूर्तिकार उभा राहिला असता, पण तसं काही शासनाकडून झालेलं दिसत नाही आहे आणि यापुढे होईल हेही काय वाटत नाही. परंतु ग्राहकांना माझं एक म्हणजे कसं झालं सांगतो तुम्हाला, की आता पेट्रोलचा दर वाढ आहे, दैनंदिन वस्तू वाढलेल्या आहेत, जीवनावश्यक वस्तू वाढलेल्या आहेत, हे सगळे दर माणूस एक्सेप्ट करतो. आज पेट्रोल 100 रुपयाला गेलं आहे, माणूस एक्सेप्ट करतो. घरगुती वस्तू गगनाला भिडलेल्या आहेत तरी माणूस एक्सेप्ट करतो. पण ज्यावेळी आम्ही मूर्तिकार, जेव्हा आम्ही ग्राहकांकडे एक अपेक्षा करतो की काही थोडंसं मानधन वाढवून द्या, कारण मूर्तीची किंमत करणारे आम्ही कोणीच नाही, आम्ही मागतोय ती त्याची बिदागी किंवा त्याच्यावरती झालेला खर्च किंवा आमची मजुरी, हे ज्यावेळी आम्ही ग्राहकांना सांगतो, पटवून देतो, त्यावेळी मात्र आम्हाला कुठेतरी एक नाराजी ऐकायला येते की नाही, अशी परंपरा नाही आहे, मूर्तीची आम्ही तेवढीच देऊ शकत नाही. मात्र फटाक्यावरती तिथे हजारो रुपये उधळताना माणूस दिसतो, पण मूर्तिकाराला मात्र जेव्हा मूर्तिकार सांगतो की नाही, याचा खर्च एवढा आहे, हे असं वाढलेलं आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, कामगारांचे पगार वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्याचा विचार करून कुठेतरी आम्हाला दरवाढ करणं गरजेचं आहे असं ज्यावेळी मूर्तिकार सांगतो, त्यावेळी ग्राहकांमधून ती एक नाराजी जी ऐकू येते, त्याच्यामुळे मन नाराज होतं आहे की असं होऊ नये, की सगळं जर आपण एक्सेप्ट करतोय तर कुठेतरी ह्याही गोष्टीकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे की मूर्तिकार जगला पाहिजे. आधी तो जगला पाहिजे माणूस म्हणून, आणि ते जगण्यासाठी त्याला इतर सगळ्या गोष्टींची गरज आहेच. विशेषतः म्हणाल तर आज आर्थिक चढचढ आहे, कोरोनासारखं संकट आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तो माणूस म्हणून जगत असणार तर त्याला दैनंदिन गोष्टीसाठी खर्च आहेच. आणि ह्या सगळ्याचा विचार आज ग्राहकांनीच करणं गरजेचं आहे. आणि राजाश्रय नको तर मी म्हणेन लोकाश्रय तरी मिळावा, एवढी मी अपेक्षा बाळगेन. आहे लोकांचं, लोक देतातही अगदीच, सगळ्यांनाच मी त्या ह्याच्यात हे करत नाही, पण कुठेतरी ही परंपरा जी सांगितली जाते, नाही मूर्तीची आम्ही वाढवायची नाही, आम्ही वाढवून देऊ शकत नाही, ह्या गोष्टींना कुठेतरी छेद द्यावा. कारण आता बदलता जमाना आहे, डिजिटल जमाना आहे, डिजिटल जमान्याप्रमाणे माणसांच्या मागण्या पण वाढलेल्या आहेत, त्या गोष्टी माणसांना हव्या आहेत. मग त्या सगळ्या मार्केटमधून उपलब्ध करत असताना आम्हाला त्याची आर्थिक ताळमेळ जो आहे तो बसत नाही आहे. त्यामुळे माझी ग्राहकांना एक नम्र विनंती आहे की यापुढे अशा परंपरेच्या आहारी न जाता मूर्तिकार जगला पाहिजे आणि मूर्तिकाराबरोबर त्याचं जे मूर्तिकला आहे ती जर विकसित व्हायला पाहिजे तर निश्चितपणे तुम्ही लोकाश्रय आम्हाला दिला पाहिजे. नक्कीच राजाश्रय नाही, पण लोकांनी तरी लोकाश्रय द्यावा अशा प्रकारची भावना आपण व्यक्त करताय. आपण जो आता एक मानधनाचा किंवा येणारा खर्चाचा जर विषय काढला तर साधारण आपण 1 फुटापासून 7 ते 8 फुटापर्यंत 10 फुटापर्यंत मूर्त्या करतो. साधारण काय खर्च असतो, कशा पद्धतीने सगळा हा तुमचा व्याप चालतो? आता तुम्ही तर वर्षभर काम करताय, तर कशा पद्धतीने या मूर्तीच्या आकारानुसार त्याची साधारण एक मानधन किंवा मजुरी ठरवली? नाही, लेबर चार्ज जो आहे तो एक जनरल आपण बाहेरच्या याच्यावरने ठरवतो की बाबा एक कुशल कामगार आणि अकुशल कामगार असे 2 कॅटेगरीमध्ये तो विभागला जातो. कुशल कामगाराला म्हणजे कारागिराची मजुरी म्हणा किंवा आणि मग अकुशल कामगार म्हणजे हेल्पर वगैरे असतात त्यांना त्या पद्धतीने मजुरी दिली जाते. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा माझा जो प्रश्न होता तो मूर्तीच्या सांगतो. तर मूर्तीच्या आता कसं झालं सांगा, आधी शेतामधून माती आणून मूर्ती बनवायचो, त्यानंतर तेव्हा त्याला रंगसुद्धा देताना अगदी नैसर्गिक रंग म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला वॉटरप्रूफ कलरच वापरले जात नव्हते. आता आपण रॉयल कलर वापरतो, चांगले कलर वापरतो. त्यावेळी नैसर्गिक कलर म्हणजे तुम्हाला त्याचं जे इफेक्ट आहे तो सुद्धा तशा पद्धतीने नव्हता. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालेला आहे आता, आणि त्यामुळे आता मूर्तीची जी आपण बिदागी म्हणतो आहोत ती वाढलेली दिसत आहे. कारण आता मार्केटमधून ज्यावेळी आपण एखादा चांगल्या प्रतीचा रंग आणतो त्यावेळी त्याला तशीच किंमत आम्हाला द्यावी लागते. भले तिथे मूर्तिकार म्हणून आम्हाला कुठे तिथे सूट नाही आहे किंवा मूर्तीला जातोय रंग म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी डिस्काउंट मिळतो असंही नाही आहे. मग हे सगळं चांगलं देत असताना मूर्तीची जी कॉस्ट आहे ती वाढत जाते. आता माती, आता कर्नाटक ही शाडू माती जी आहे ती कर्नाटकमध्ये त्याचा प्लांट आहे मोठा, आणि ती फिल्टरला लावून ग्राइंडरला लावून आपल्याला पोत्यामधून येते. म्हणजे ती जी माती आम्हाला फुकट मिळत होती, म्हणजे शेतामधून जी आपण उत्खनन करून काढत होतो तीच माती आज आम्ही 10 रुपये किलोच्या भावाने घेतो आहोत. त्यानंतर जो काथ्या वापरतो तो काथ्या केरळमधून येतो, मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे, कारण केरळमधला काथ्या चांगला आणि लांब तंतू असल्यामुळे तो आम्हाला कामामध्ये तो फायदेशीर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेरून आयात कराव्या लागतात, आणि त्याच्यामुळे मूर्तीची आज किमान म्हणजे 1 फुटाची मूर्ती आहे तर
सगळं मजूर आणि लेबर कॉस्ट सगळं करून तिला एक 2,500चा भाव अपेक्षित आहे एका फुटाला. नक्कीच आपण मूर्तीचा आकार केवढाही असू दे पण दर्जा तोच ठेवलेला आहे. निश्चित हे भक्तांसाठी एक मोठं आंदण आहे आणि मूर्ती जसं तुम्ही म्हटलं ती किंमत कोणी करू शकत नाही पण वास्तव आपण लपवू शकत नाही. आजचे कलर, आजचा कारागिरांची जी मेहनत आहे आणि सगळा हा व्याप, ह्याच्यामुळे याची कुठेतरी एक सांगड घातली पाहिजे आणि त्यासाठीच आपण लोकाश्रय मिळावा अशा प्रकारची मागणी करताय. निश्चित याचं भक्तांनी सुद्धा विचार करायला हवा. आज सगळं करत असताना आज कोरोनाचा काळ आहे आणि आजही भक्तांची श्रद्धा तीच आहे, भक्तांची उमेद तीच आहे. पण या कोरोनासारख्या संकटात भक्त थोडेसे कोलमडलेले दिसत आहेत. कसं सध्या वातावरण आहे, जी मागचं एक 4-5 वर्षाचा उत्साह आणि आत्ता तुमच्याकडे मूर्ती मागणी नोंदणी करायला जे भक्त येत आहेत, कसं भक्तांमध्ये सध्याचा कल आहे? निश्चितच फरक पडलेला आहे. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कंबरडच मोडलेलं आहे, देशाचंच मोडलेलं आहे, जगाचंच मोडलेलं आहे. पण उत्सव आहे आणि आपल्या कोकणातला एक महत्त्वाचा आणि प्रमुख सण म्हणून भाविक त्याकडे बघतायत. पण जो बदल आहे तो आम्हाला जाणवतो आहे. कारण कोरोना येण्यापूर्वी जी माणसाची जी हौस होती किंवा माणसाची उमेद होती की आपण डायमंड वर्क म्हणा किंवा ह्यासारखी ड्रेपरी अशा पद्धतीचं एक्स्ट्रा काम करून ग्राहक इथून घेत जात होते, तेच ग्राहक आज कुठेतरी असं म्हणतात की नाही असू दे एवढं ठीक आहे, म्हणजे मूर्ती झाली की म्हणजे कुठेतरी एक जो फरक आहे तो आम्हाला फरक दिसतोय. पण 5 वर्षापूर्वी तुम्ही याच 2 वर्षापूर्वी जर समजा याच मूर्तीशाळेमध्ये बघितलं तर तिथं चित्र फार वेगळं होतं. आत्ता त्या मानाने खूप फरक पडलेला आहे. पण तो फरक आम्हाला जाणवतो आहे. म्हणजे श्रद्धा तीच आहे, निष्ठा तीच आहे, उत्सवही साजरा करण्याचा माणसाचा मानस चांगला आहे. पण कुठेतरी आर्थिक गोष्टीचं ताळमेळ घालत असताना त्यांची कुतरवड होते आणि ती आम्हाला दिसते आहे. नक्कीच शासनाने या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. भक्तांना तर याचा फटका बसलाय पण मूर्तिकारांना सुद्धा बसलेला आहे. आपण मगाशी चर्चा करताना म्हणत होतो की सार्वजनिक ज्या गणेश मूर्त्या होत्या त्या अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गोवा राज्यातून सुद्धा मागणी होत होत्या. आता त्याच्यामध्ये मोठा फरक पडलेला आहे. दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा की शासन धोरण ठरवतो गेल्या 2 वर्षापासून गणेश मूर्तीच्या उंचीबाबत. हे तुम्हाला सुटेबल ठरतं का? किती कालावधीपूर्वी त्याच्या सगळ्या या ज्या नियम आहेत, सूचना आहेत, त्याचं शासनाने धोरण निश्चित केलं पाहिजे, काय सांगा? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे मूर्तिकाराच्या दृष्टीने. कारण शासन ज्यावेळी धोरण ठरवतं मूर्तीविषयी त्यावेळी चतुर्थी अगदी 2 महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या ह्याच्यावरती असते. परंतु आम्हाला दुसऱ्या वर्षीची जी तयारी आहे ती आज करावी लागते. म्हणजे उद्या 11व्या दिवशी ज्यावेळी मूर्तीचं विसर्जन होतं आणि नवरात्र झाल्यानंतर म्हणजे लगेचच दिवाळीपूर्वी दुसऱ्या वर्षीचं नियोजन सुरू होतं मूर्तिकाराचं. मग ह्या ज्या शासनाच्या ज्या काही भूमिका आहेत, काही असो, त्या भूमिका लवकर प्रसिद्ध झाल्या पाहिजे किंवा लवकर त्याने ते डिसाईड केलं पाहिजे की बाबा हे असं आहे, असं आहे, असं आहे. आणि यंदाचंच तुम्हाला सांगतो शासनाने आधी 4 फुटाच्या वरती बॅन आणलं होतं आणि त्याच्यानंतर मग ओपन करण्यात आलं. पण त्यावेळी तसं नाही ना, त्यावेळी मूर्ती घडलेली असते ऑलरेडी. मूर्ती मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी सगळ्याच मूर्त्या घडलेल्या असतात. त्यावेळी धोरण ठरवून काही उपयोगाचं नाही आहे. जर शासन मूर्तिकाराच्या मागे राहणार असेल तर शासनाची धोरणं ही मूर्तीविषयी जी आहे ती पुढच्या वर्षीची निदान 7 ते 8 महिने आधी क्लिअर झालं पाहिजे की असं आहे, असं आहे, असं आहे. आता कोरोनासारख्या संकटाला काही करू शकत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण तरीसुद्धा आत्तासुद्धा काही चाललेलं आहे की शाडूच्याच मूर्ती पाहिजेत, POPच्या मूर्तींना बंदी आहे, ह्या सगळं. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि आपल्या लागणारी मूर्ती जी आहे तिची संख्या आहे ते सगळं पुरवण्यासाठी मूर्तिकारसुद्धा तसा सक्षम नाही आहे. कारण मातीच्या ज्यावेळी मूर्ती बनवतो, समजा या ठिकाणी 500 मूर्ती मातीच्या बनवायच्या झाल्यात किंवा पेपर लगद्याच्या, म्हणजे जे आपण म्हणतो लगद्यापासून बनतात त्या मूर्त्या, कागदाच्या लगद्याच्या, हे सगळं बनवण्यासाठी त्याला जागा लागते, आर्थिक सहाय्य लागतं. आणि या सगळ्यामधून मूर्तिकार तरी आज सक्षम नाही आहे की एकदम कुठला तरी U-टर्न घेऊन मूर्ती पुरवणार आहे. तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि मूर्तीच्या म्हणजे चतुर्थीच्या बाबतीत जी काही धोरणं आहेत मूर्तीच्या बाबतीत ती किमान 8 महिने तरी आधी क्लिअर करावी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या शासनाने ऐनवेळी मूर्तिकारांसमोर अडचण निर्माण करू नये, अगोदरच ते धोरण ठरलं जावं. आणि हे सगळं मूर्तिकारांच्या वर धोरण ठरत असताना शासनाने मूर्तिकारांच्या अडचणी पण समजून घेतल्या पाहिजेत. कारण याच्यावरच बराचसा सगळा हा जो आर्थिक घडी आहे त्याचं गणित बनलेलं असतं.
निश्चित याच्याबाबत शासनाने विचार केला पाहिजे. गणेशजी, अगदी शेवटचा प्रश्न, या वर्षीचा गणेशोत्सव आहे, या वर्षीचा ट्रेन आहे किंवा या डिजिटल जमान्यात जो ट्रेन आहे त्या सगळ्या ट्रेनला आपण भक्तांसमोर कसे उतरताय, भक्तांना काय आवाहन कराल, आणि ही जी मूर्तिकला आहे याच्यात खऱ्या अर्थाने पारंपरिकता आणि आजची आधुनिकता आणि व्यावसायिकता याचा ताळमेळ कशा पद्धतीने आजच्या नवीन मूर्तिकारांनी सुद्धा घातला पाहिजे. पारंपरिक मूर्ती कलाकार जे होते ते आज कुठेतरी लोप पावत चाललेत, पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने जर रिटर्न मिळाला तर अतिशय जोमाने मूर्ती कलाकार तुमच्यासारखे युवा जे आहेत स्वतः खऱ्या अर्थाने उद्योग निर्माण करतायत, तर त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. काय सांगाल? सांगण्याचा मुद्दा एकच आहे की या ठिकाणी कुठेतरी मूर्तिकार सुद्धा स्वतःमध्ये खूप बदल करून घेत जातो आहे. मातीकाम जे आहे, जे आपले पारंपरिक मातीकाम आहे ते कुठेतरी लोप पावलेलं दिसत आहे आणि सगळ्या मूर्तिकारांचा सुद्धा कल रेडीमेड मूर्त्या आणाव्यात आणि ते रंगवून ग्राहकांना पुरवण्यात असा दिसतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याची सुरुवात झाली पाहिजे. नवोदित मूर्तिकार घडले पाहिजेत. मातीकाम ह्याचा बेस आहे आणि ते हरवून उपयोगाचं नाही आहे असं मला वाटतंय. त्यामुळे समस्त मूर्तिकारांनी की रेडीमेड मूर्त्या आणून ग्राहकांना वितरण करण्यापेक्षा मूर्ती स्वतः घडवण्याकडे जास्त लक्ष द्यावा असं मला वाटतं. नक्कीच गणेशजी, तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. सिंधुदुर्गातील एक हे रत्न गणेश मूर्ती कलाकारांमध्ये, तर निश्चित अशा प्रकारच्या कलाकार, अशा प्रकारचे खऱ्या अर्थाने उद्योजक सिंधुदुर्गात घडले पाहिजेत. तर शासनाने त्यांना राजाश्रय दिला पाहिजे. लोकाश्रयासाठी ते तर लोकांकडे आवाहन करतायत, पण शासन जेव्हा या मूर्ती कलाकारांच्या या युवा उद्योजकांच्या मागे ठामपणे उभं राहील त्यावेळी सिंधुदुर्गात जे अन्य उद्योग नाहीत तर कोकणची जी ही खऱ्या अर्थाने संस्कृती आहे, परंपरा आहे, तर ही सगळी संस्कृती परंपरा जपताना सुद्धा एक प्रकारचा उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. यामध्ये शंका नाही. निश्चित शासनाने याबाबत विचार केला पाहिजे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामन हर्षल नाळेकरसह संदीप देसाई, दोडामार्ग. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.